करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर सुतार सरांनी करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुतार सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुवर्य भाऊसाहेब जगताप सर, तसेच इथले माजी प्राचार्य पी.जी. गायकवाड सर, तसेच वगैरे सर, आजच्या उपस्थित असलेले परत लिगाडे सर, तसेच फाटे सर, आमच्या या संघाचे अध्यक्ष नवनाथजी पोरे, तसेच उपाध्यक्ष लक्ष्मण पांढरे, सर्व शिक्षक, इथले सत्याचे प्राचार्य क्षीरसागर सर. मी आज सगळेच विद्यार्थ्यांनी व्यथा मांडलेली आहे. म्हणजे शाळा काय होती, मी थोडक्यात शाळेबद्दल सांगणार आहे की ही जे रोपटं लावलं माननीय आबासाहेबांनी, जी ही वटवृक्षाचं रोपटं लावलं, त्यांचं नावच असं होतं की त्यांना सगळेजण आबा म्हणायचे. आबा या नावामध्ये असं आहे की आ म्हणजे आई आणि बा म्हणजे बाबा. तसं ह्या आबा म्हणण्यामध्ये एक वैशिष्ट्य होतं की ज्यांनी ह्या संस्थेला आई आणि बाबाप्रमाणे सांभाळलं, असे हे आबा आमचे होते. आणि त्याच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज जो हा माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा जो आयोजित केला, प्रथमतः मी या संस्थेचे प्राचार्य मोहनजी क्षीरसागर सर यांना मी प्रथमतः अभिनंदन करतो की खरंच या आबाबद्दल जे काही बोलायचं होतं ते आज माजी विद्यार्थ्याच्या रूपानं पूर्ण बाहेर निघेल. आज माजी विद्यार्थ्यांनी सांगितलं की आज सनी मुजावर असेल, आमचे चरणदास पोरे असतील, इतक्या शाळेबद्दलचं सांगण्यात शाळा आहे. पण मला म्हणायचं आहे की आई आणि बाबा ज्यांच्यामध्ये मातृतुल्य बाबातुल्य जे प्रेम होतं असं आबामध्ये होतं. आणि ते प्रेम ह्या सर्व स्टाफनी सांभाळलं, हे प्रेम सर्व स्टाफनी सांभाळलं, म्हणून आज हे विद्यार्थी सुद्धा त्याच प्रेमाने आलेले आहेत. मला आवर्जून सांगायचं आहे की आई आणि बाबाचं जे रूप आहे ते आबाने त्या शिक्षकापर्यंत पोहोचवलं आणि शिक्षकांनी आज त्या माजी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवलं, म्हणून आज ते विद्यार्थी उपस्थित आहेत. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की ही शाळा एक छोटंसं रोपटं होतं. प्रथमतः मला वाटतं मी इयत्ता 10वी मध्ये 1994 साली पास झालो. त्या पास झालेल्या शेवटचा वर्ग होता माझा 10वीचा. त्यावेळेस जगताप सर मला मराठीला विषयाला शिकवायला होते. मराठी शिकवताना जगताप सर असे काही सजा करायचे की अलंकार असायचे त्यामध्ये, मराठीमध्ये अलंकार सांगताना मला असं काही त्यांच्याकडून शिकायला मिळलं की आज ही माझी ते अलंकाराची वाक्य पाठ आहेत की काळ्या काकुने काळ्या कपाटातील काळे कागद करा करा कापले. आज त्यांचं स्वतंत्र उदाहरण सांगता येतील इतके त्यांनी परफेक्ट असं व्याकरण करून घेतलं. आज अस्तित्वात सध्या बी गायकवाड सर नाहीत. बी गायकवाड सरांचं उदाहरण सांगायचं झालं तर इंग्रजीची वाक्य त्यांची असुन्या न सुनर द्या आज अशी परफेक्ट होती की झोपीतनं जरी उठवलं तरी त्यांची वाक्य पाठ व्हायची. ॲज सुन ॲज द चटणी इज रेडी मिक्सर विल बी स्विच्ड ऑफ. इतकं त्यांनी परफेक्ट करून घेतलेलं होतं की असं एकही शिक्षक असा नव्हता की जीवनामध्ये जर घडायचं असेल, जर घडवायचं असेल तर ते आदरयुक्त जगताप सर, त्यांचे सहकारी टीम होते, विज्ञानला आम्हाला जे होते पी.जी. गायकवाड सर होते, सूत्र इतके परफेक्ट करून घ्यायचे. मला आराध्य मॅडमचे कौतुक करावं असं वाटतं की ज्यावेळेस मी 5वी मध्ये इयत्ता प्रवेश घेतला, जिल्हा परिषद बागलवस्ती शाळेमध्ये 4थी पास झालो आणि 5वी मध्ये त्यावेळेस पोस्ट बेसिक आश्रम शाळा नावाने ही शाळा चालत होती. पोस्ट बेसिक आश्रम शाळेमध्ये मी 5वीला ऍडमिशन घेतलं आणि 5वीला ऍडमिशन घेत असताना मला आराध्य मॅडम हा इतिहास विषय शिकवायच्या. इतिहास विषय शिकवत असताना आराध्य मॅडम ज्यावेळेस इतिहासाला जेवढं वाचता येत नव्हतं, मला वाचायला फार कमी यायचं. तिथं आमचे झेडपीची शाळाची त्यावेळेस अवस्था काय होती आता माझ्या विद्यार्थ्यांना बऱ्याच माहित आहे की तिथं काही सुविधा नसायची, शिकवलं जायचं नाही. तरी पण आम्ही 4थी पास झालो आणि नंतर 5वीत ऍडमिशन घेतलं. आराध्य मॅडम ज्यावेळेस मला इंग्रजी आणि इतिहास भूगोल शिकवायचे त्यावेळेस एबीसीडीला किती 26 अक्षर आहेत बसेपर्यंत आणि जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत 26 छड्या त्यांच्या व्हायच्या, अशा मॅडम होत्या. आराध्य मॅडम आज मला आवडून नाव सांगायचं वाटतं, त्या आज हयात नाहीत त्या मॅडम, कारण त्याच्यामुळे मी आज घडलो गेलो. त्या जर आज मला मारलं नसतं तर आज मी पुढे जाऊ शकलो नसतो आणि आज एका चांगल्या शाळेत मी शिकू शकलो नसतो. मला आवडून सांगायचं आहे शिक्षकांचं, गुरुवर्यांचं, की मी ज्यावेळेस 10वी मध्ये पास झालो 94 साली, त्यावेळेस मी इयत्ता 11वी ते MA पर्यंत शिक्षण करवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये केलं आणि त्यावेळेस मला 2004 साली माझं MA कंप्लीट झालं आणि MA कंप्लीट झाल्यानंतर त्यावेळेस TET नावाची परीक्षा होती. त्या TET माझा भारतीय विद्यापीठामध्ये BA ला नंबर लागला आणि भारतीय विद्यामध्ये 4 आणि 5 एक वर्षाचं मी BEd पूर्ण केलं आणि 2006 ते 2000 आज किती 25-26 सालापर्यंत मी 2010 पर्यंत शिक्षक पदावर काम केलं आणि 2010 ते आज 2026 चालू मध्ये आज मुख्याध्यापक पदावर काम करतो.
येताना मी गाडीवर विद्यार्थी आणतो, माझे विद्यार्थी येताना शाळेत येतात तिथं, आणि त्या विद्यार्थ्यांना सोडलं की येताना पूर्णपणे विचारतो, आज तुला कुठला कोण आहे, क्लास टीचर कोण आहे, तुला शिकवलं जातं का काय. तर मला आवर्जून आज ह्या सरांचं कौतुक करायचं आहे, क्षीरसागर सरांचं, की जर जी शाळेमध्ये जी काही शिस्त आहे, जी जगताप सरांच्या काळाची शिस्त होती, ती आज जवळजवळ क्षीरसागर सरांनी शिस्त लावण्याचं काम परिपूर्ण केलेलं आहे. मला जर असं आवडून सांगायचं होतं की जर क्षीरसागर सर जर अजून थोडे दिवस अजून जर असते, कारण क्षीरसागर सरांनी काय केलं, 31 मे काही सरांची रिटायरमेंटची तारीख आहे, कारण जर थोडे दिवस जर पुढे असते तर शाळेला भविष्यात जगताप सरांनी जी शाळा घडवली ते सुद्धा घडवण्याचं काम आज क्षीरसागर सरांनी केलं असतं. कारण जो मुख्याध्यापक असतो, जो सगळ्याचा कर्ता असतो, ती इतका परफेक्ट असतो आणि ते क्षीरसागर सरांनी करून दाखवलेलं आहे. मला आवर्जून सांगायचं आहे की आमचे गुरुवर्य बिस्किटे सर आहेत. बिस्किटे सरांचं अँकरिंग ऐकलं की मी बऱ्याच आमच्या शाळेच्या कार्यक्रमाला सुद्धा मी त्यांना बोलवतो, अँकरिंग सर खास तुमचं चांगलं अँकरिंग आहे, तुम्ही या. असं एक शिक्षक या नात्यानं मला म्हणायचं आहे की इतके कला वैशिष्ट्यपूर्ण शिक्षक आहेत की त्या शिक्षकांना कुठेही आपण त्यांचं कधीच कमी बाळगत नाही, तमा बाळगत नाही. आपण प्रत्येकाला काय म्हणतो, माझी पंतप्रधान, माझे आमदार, माझी खासदार, पण मी माझ्या गुरुवर्यांना मी माझी शिक्षक कधीच म्हणू शकत नाही. ते माझे असतात, माझे नसतात, ते माझे शिक्षक असतात. मला आवडून सांगायचं ते, कारण विद्यार्थी घडत असताना शिक्षकांनी जी काय घडवलं, काय दशा असते, काय दिशा देतात, हे घडवण्याचं काम हे सर्व गुरुवर्य करतात. मला एक आवडून सांगायचं आहे, पुणे जिल्ह्यातील तुम्हाला सगळ्यांना युट्यूब सर्च केलं तर माहित असेल की खेड तालुक्यातील वाबळेवाडीची शाळा आदर्श शाळा आहे. ही जी संस्था आहे, ही जी आश्रमशाळा आहे, आश्रमशाळा ही महाराष्ट्रभर जगताप सर तुम्हाला माहित आहे की परिचित आश्रमशाळा आहे. पण वाबळेवाडीची शाळा, ज्या शाळेमध्ये फक्त 35 विद्यार्थी सुरुवातीला होते आणि त्या 35 विद्यार्थ्यावरची संख्या आज काय आहे तर तिथं 610 विद्यार्थी संख्या तिथं झालेली झडपीची शाळा आहे. जर अशी जी आश्रमशाळा महाराष्ट्रामध्ये सध्या नावाजलेली आश्रमशाळा आहे आपली, पण जर वाबळे सारखी शाळा, जर ही आश्रमशाळा जर नावलौकिक झालं तर मला वाटतं की आपण ही जी माझे विद्यार्थी आहात ते खरंच कुठंतरी एक सफल झालो असं मला वाटेल. कारण प्रत्येकाने आणि क्षीरसागर सरांना मला बोलायचं आहे की खरंच एक वाबळेवाडी शाळेचा आदर्श ही माध्यमिक आश्रमशाळा असो, त्याच पद्धतीने आदर्श घडेल, एवढंच मी बोलू इच्छितो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पोरे सर. नक्कीच तुम्ही उल्लेख केला की वाबळेवाडीची शाळा जगात आदर्श झालेली आहे. कारण त्याचा जर आपण इतिहास पाहिला तर ग्रामस्थांच्या लोकसहभागातून उत्स्फूर्तपणे ग्रामस्थ आणि माझे विद्यार्थी यांनी सर्वांनी मनावर घेतलं आणि त्या शाळेचं रुपडच बदलून गेलं. नक्कीच तुम्ही सर्वांनी आणि ग्रामस्थांनी मनावर घेतलं तर आश्रमशाळेची शाळा वाबळेवाडीसारखी होण्याला वेळ लागणार नाही याची मला नक्की खात्री आहे आणि तुम्ही ते कराल अशी मला अपेक्षा पण आहे. यानंतर